तर मित्रांनो बघा, खरंच कल्पना नाही केळं लय आवडते. त्याच्यामुळे मित्रांनो आपण डायरेक्ट केळीच्या बगीच्यामध्ये जाणं तिला खायला. आणि ह्या आपल्या केळीला नाही का जवळपास अजून महिनाभर बाकी, पण नाही का बघू शकता आपल्याला पाडं गवसले पाडं. मित्रांनो ते फक्त आमच्यासाठी पिकले बरं का. हां हो गाइस, हमारी बात मिस्टेक हो गई. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला ब्लॉग आहे ना, म्हणजे खूपच भारी होणार आहे आणि भरपूर असा मोठा होणार आहे. त्यामुळे नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू बघा. आता नाही का मित्रांनो, आपण जाणार आहे शेतामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी. त्यामुळे नक्कीच हा कंटिन्यू ब्लॉग बघायला विसरू नका. बघू शकता इकडं अंकलचं मेकअप चालू आहे आणि इकडं कल्पना बसलेली आहे टेन्शनमध्ये. बघा काय करा मित्रांनो, गवत आवडत ठेवलं पण यांचं माझं नाही आवडायला पाहिजे, यांचं आवडलं पाहिजे. माझं आवडतं यांचं आवडतं, सगळं उलट झालं. तर चला आपण निघालोय आता. बघा किती जबरदस्त एकदम लोकेशन आहे. साईडला बघा इकडं हिरवगार सरकी आणि पूर्ण बघा इकडे मोसंबीचा बगीचा आहे आणि एक सरकी आहे हे बघा. आणि हे जे पुढं दिसतंय ना, हे बघा इकडं, हे बघा कशाचा बगीचा आहे मित्रांनो, नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा हे जबरदस्त बगीचा आहे. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे शूटच्या जागेवरती आणि बघू शकता एकदम जबरदस्त लोकेशन आहे. आणि आपला जे शूट असतं ना, बऱ्याच वेळेस इथं पण असतं मित्रांनो. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघू शकता साईडला नाही का इकडं तो जो दिसतोय का केळीच्या बगीचा आहे हे बघा. आणि चला, आणि आज आपण आलेलो आहे शेतामध्ये शूट काढण्यासाठी. चलो हे बघा, आता जो आपला शूट करायचा ना, तर तो बघा त्या केळीच्या बगीच्यापाशी करायचा आहे आणि इकडं पण करायचा आहे. तो जे आकडा दिसतोय का, इथं पण मित्रांनो शूट राहणार आहे. हे बघा इकडं पाठीमागं अंकल आहे. आणि चला आता चाललो आहे आपण शूटिंग काढण्यासाठी. इकडं आलो आहे मित्रांनो. पाऊस बी मित्रांनो खरं 2 दिवसापासून इतका पाऊस होता. भरपूर असं वड्याला पाणी गेलं आहे. तुमच्याकडे गेलं आहे का नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो बघू शकताय आपण आलो आहे आता इथं. आणि हे जे दिसतंय ना पाठीमागं आपलं एक छोटंसं घर आहे. आता इथंच मित्रांनो आपला शूट होणार आहे. याच्यामध्ये मी राहणार आहे आणि इकडं बघू शकता कल्पना पण राहणार आहे आणि इकडं राहुल पण आहे. हे बघा. तर मित्रांनो आता इकडं बघा केळीचा बगीचा आहे. आता मस्त पीक त्याच्या जाऊन मध्ये बनाना खाएंगे. बनाना म्हणजे मित्रांनो काय असतं नक्की कमेंट करून सांगा. चलो खाने को. हे बघा. असल्यावर पण खाऊन देते. तुम्ही पण या बरं का खाण्यासाठी. तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो काही केळीला दिवसांनी केळं पिकलेलं. किती लागलेले. तर अजून कुठं मुडं पिकलेले सुद्धा असतील मित्रांनो. चला हे बघा आहे का नाही मित्रांनो केळं जबरदस्त. अजून केळी पिकलेलं नाही मित्रांनो. अशा प्रकारे केळं आहेत मित्रांनो. हे बघा तर मित्रांनो आज नाही का आपला शूट जो होणार आहे इथंच होणार आहे या केळीच्या बगीच्यामध्ये. तर अशा प्रकारे केळीला केळं लागलेले आहेत आणि बघा किती जबरदस्त एकदम फायनली वातावरण आहे. वाव काय भारी वातावरण आहे मित्रांनो बघा. आणि एवढा पाऊस पडला तरी बी खाली पाणी चालू आहे. अशा प्रकारे केळी मित्रांनो, केळी पूर्ण अशा झोकले मित्रांनो. एवढा जबरदस्त केळीचा बगीचा आलेला आहे हा, आहे का नाही. तर मित्रांनो चला आता आपल्याला शूट काढायचा तिकडं. एकदम भारी बरं का मित्रांनो केळी. हे बघा किती जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो. नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अरे बाप केळं पिकले रे. ओय! नाही खराब वाटतंय.
तर मित्रांनो बघू शकता नाही का कल्पना इकडं काय करते बघा. काय करते रे? अहो कवळ्या कवळ्या मिरच्या घ्यायले मला लय खाऊ वाटतं बघा तळून कवळ्या मिरच्या आवडल्या मिरच्या या कवळ्या कवळ्या. तर मित्रांनो खरंच ह्या ज्या मिरच्या घ्यायलेल्या कल्पना मला तळून एवढ्या मिरच्या आवडतात लय आवडतात त्याच्यामुळे ती नाही का मिरच्या घ्यायला लागली. बघा आता हे आपले मिरच्याचे झाडं आहेत आणि पाऊस पडल्यानंतर मित्रांनो तेव्हापासून याला बघा किती जबरदस्त अशी आघारी फुटलेली म्हणजे सगळ्या मिरच्याच लागल्या बघा मिरच्या. या बघा मित्रांनो एवढ्याच मिरच्या घेतल्या बरं का ना मला नाही तुम्ही पण सांगा मालकांना की केळीच्या बगीच्यातून ह्या ताईनं मिरच्या किती मिरच्या म्हणून. हे बघा मित्रांनो इथं मांजर आहे माझं कशी मिळामिळ करते बघा. बघितलं का मित्रांनो बिल्ली मांजर. मित्रांनो आपल्याला नाही का केळीचं जे घड असतो ते घडगाव असलेला आहे पाडाचा. हे बघा तर मित्रांनो राहुल ते तिकडे बसले त्याला मिळवी नाही आता मी इकडे खातो. बघा एकदम जबरदस्त आहे. आता नाही का बघा मित्रांनो हे नाही का घड जे आहे हे पूर्ण पाडा लागलेला आहे आणि याला नाही का आता पाड लागले मित्रांनो पाडाला. तर आपण तोडूया. हे बघा पाड मित्रांनो याला नाही का केळी पाडायला लागले म्हणतात. मित्रांनो असे केळ गोड पाड गवसलाय आपल्याला. आता अंकल आम्ही नाही का केळं खाल्लोय नक्कीच सांगा कोणाला केळं आवडे तर. अंकल कसं काय? एकच नंबर याला म्हणते क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. ये देखो गाइस हमारे कैसे ये बनाना देखो एकदम जबरदस्त गोडे. चला बरं लवकर टाका तोडा गपकन लगे छटका इथून चला. अजून घेत तुला लय गोड एक एक दे दिला बरं बस झालं. हे तोडून दे हातीनं घे त्याची पिवळत पडे. ना यो माल चांगला माल आहे. डायरेक्ट केळीच्या बगीच्यामध्येच आणलं तिला खायला ताजे ताजे बनाना आहे ना. याहू तुला केव्हापासून आवडतं केळं? मला पहिल्यापासून केळ आवडतं. बापरे पुन्हा काय काय आवडतं? मला शेप नाही आवडत चिकू आवडतं तर केळ आवडते. तर मित्रांनो बघा खरंच कल्पना नाही केळं लय आवडते त्याच्यामुळे मित्रांनो आपण डायरेक्ट केळीच्या बगीच्यामध्ये जाणं तिला खायला. आणि ह्या आपल्या केळीला नाही का जवळपास अजून महिनाभर बाकी पण नाही का बघू शकता आपल्याला पाडं गवसले पाडं. मित्रांनो ते फक्त आमच्यासाठी पिकले बरं का. हां हो गाइस हमारे बात मिस्टेक हो गई. खाली खाता खाता काय नादा मन नाही का पुरं खालीच पडत की काय राव. तर मित्रांनो चला आता नाही का आपल्याला एक 2-3 केळं घ्यायचे तर आपल्या रामदादासाठी यासाठी तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा हे घडी आहे ना पिकलेला आहे बरं का. तुमच्या आधीच पिवळे पिवळेच घे कोरले अंकल. अंकल लेखा घ्या. कसं काय अंकल वर पिवळे पिवळे घ्या. तर फायनली चला आपला शूट झाला आहे आणि आता मस्तपैकी आपण पाडाचे केळं खाल्ले आणि बघू शकता इकडे कल्पना नाही का रामला दादाला एक केळं घेतलं आहे तेव्हा त्या फडक्यामध्ये. चलो आता आपण चाललो आहे. तर फायनली मित्रांनो आलो आहे आता आपण घरी. हे बघू शकताय घरी आल्यानंतर राम दादा तर ते वर आहे तिकडे हे बघू शकताय. हे बघा चाललो आता आपण आलो घरी गाडी लावली इकडे. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल नक्की शेअर